रामदासी साध्वी जनाबाई म्हणतात, वारकरी हा उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे ते बघायचं नाही, पण वारकरी आहे ना त्याचे पायी माझे कपाळ. फक्त तो तंबाखू खाणार नसावा, फक्त तो गुटखे खाणार नसावा, तो बिड्या वाढणारा नसावा, सिगारेट वाढणारा नसावा. असा भंगिऱ्या कोण्या बी कुळातला असला तर जनाबाई म्हणतात मी चप्पलच्या जवळ उभी राहू देत नाही. पण निष्ठावंत आहे त्याचे पायी माझे कपाळ. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे शिरी. जात नाही, जात नाही. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नाविजान विष्णुदास, वैष्णव चांभार धन्य त्याची माता. वारकरी आहे ना मग तो कोण्याही कुळातला असो, आपण सारखे करीती तात्काळ. संत आपापर विचार करत नाहीत आणि संत विश्वावर कृपा करतात, हे त्यांचे उपकार आहेत. पाठीमागे दोन व्यक्ती आहेत, दोन व्यक्ती. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्राच्या मातीला भारत देशाला लाभलेलं एक जुनाट रत्न लोकमान्य टिळक. काय कृपा आहे यांच्यावर बघा. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज मावळात कीर्तनाला जायचे, तुकोबारायचं कीर्तन ऐकायचे. छत्रपती शिवाजी महाराज येणार आहेत, गुमास्त्याच्या हातानं अगोदर कळायचं ते मृदंगाचार्याला. त्या मृदंगाचार्याचं नाव होतं सोनबा ठाकूर. तुकोबारायचे मृदंगाचार्य होते सोनबा ठाकूर. यांना निरोप यायचा आणि मृदंग महामेरू सोनबा ठाकूर तुकोबारायच्या कानावर वार्ता द्यायचे, आज राजे कीर्तनात येणार आहेत. उपकार बघा संतांचे. आणि छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात येणार आहेत असं कळाल्याबरोबर त्या दिवशी तुकोबारायांनी अभंग बदलायचा. तो अभंग घ्यायचा पायकीचा. पायकीचा अभंग. राजाने प्रजेची सेवा कशी करावी हे पायकीच्या अभंगात शिकवलंय. आणि स्वतःच्या पोटच्या लेकरा इतकं रयतेवर प्रेम करणारा राजा, स्वतःच्या पोटच्या लेकरा इतकं रयतेवर प्रेम करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे तुकोबारायच्या श्रवणातून घडले. तुकोबारायच्या श्रवणातून घडले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय उपकार असतील तुकोबारायचे, कल्पना करा. काय नाविन्य असेल, काय नाविन्य असेल. हे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत इतिहास बऱ्यापैकी आहे. एकदा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायच्या कीर्तनात असताना एका पातशाहीनं घाला घातला. तुकोबारायच्या लक्षात आलं, बागची लोक अंतकरण त्याचं वळवळ करत होतं. मॅणीच्या बाहेर उघड्या तलवारी पाहिल्या. देहूतील मालकांच्या तुकोबारायच्या लक्षात आलं. डोळे झाकले, विटेवरच्या मालकाला विनंती केली, प्रभू मी अत्यंत गोड तुझं चिंतन करतोय रे देवा. आणि तुझं चिंतन करत असताना एका श्रोत्यावर जर घाला होत असेल तर कीर्तनाला कोण कीर्तन म्हणणार आहे. म्हणे विटेवरच्या मालकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप घेतलं आणि त्या 6 पातशाहीपैकी एक पातशाही जंगलातून पळवली. कोणाचे उपकार येते? तुकोबारायचे. काय सांगू आता संतांचे उपकार. कितीतरी पुरावे देता येतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत की तुकोबारायचे किती उपकार आहेत, किती उपकार आहेत. ऐका लोकमान्य टिळकांचे उपकार, त्यांच्यावर संतांचे. अक्षय तृतीयेला एक सभा झाली टकले अण्णा. तो दिवस होता अक्षय तृतीया, 3.5 मुहूर्तापैकी एक. ती सभा होती लोकमान्य टिळकांची. त्या सभेत एक अवलिया आला. तो अवलिया विदर्भ पंढरीचा सद्गुरु गजानन महाराज त्या सभेत आले आणि लोकमान्य टिळकांच्या मुखारविंदातून एक वाक्य पडलं. आणि त्या सभेत कृपा किती आहे, लोकमान्य टिळकावर कृपा सांगतोय. कृपा चांगल्यांचे इतिहास वाची जा. भांगाऱ्याने लिहिलेली पुस्तकं वाचिल्या बायका जगवायला पण अडचण येते. विठाला विठाला एक जण
म्हणला मी पुस्तक लिहिले वाचा म्हणलं तू वाचून तुझ्या पप्याच्या माईला ऐकू घाल तू हे पुस्तक वाचिले आमची राख वाची ती तिकडच मरतो विठाला विठाला एक आवलिया त्या सभेत अक्षय तृतीयाचा दिवस आहे लोकमान्य टिळकाच्या मुखारविंदातून थोडं सरस्व दीर्घ इतकं चुकलं खाली बसलेला आवलिया उभा राहिला आणि सद्गुरू गजानन महाराजांनी असा हात केला थांबवा हातकड्या पडत असतात साधूचा शब्द आहे साधूचा शब्द आहे आणि 124 कलमद्वारे लोकमान्य टिळकांना बरोबर आहे का टकल्यांना कलम नंबर 124 या अन्वे लोकमान्य टिळकांना हातकडी पडली समाजाविषयी देशाविषयी तळमळ असणारा एक व्यक्ती इंग्रजांनी अटक केला याच्याकरता 3 दिवस पडून होते सद्गुरू गजानन महाराज पडून होते चौथ्या दिवशी पिठलं भाकरीचा प्रसाद तळहातावर घेतला आणि एका व्यक्तीला सांगितलं अरे ही लोकमान्याला प्रसाद नेऊन द्या आणि त्या प्रसादात एक चिठ्ठी दिली नाही सुटलास तरी हरकत नाही पण चंद्र सूर्य येतोपर्यंत चमकशील चंद्र सूर्य येतोपर्यंत चमकशील नाही जरी सुटले तरी त्या प्रसादाची ताकद इतकी मोठी होती गीता रहस्य ग्रंथ लिहिला चंद्र सूर्य तोपर्यंत आजही त्या ग्रंथाचा प्रकाश भारत देशात आहे ही सद्गुरू गजानन महाराजांनी लोकमान्यावर केलेले उपकार आहेत विठाला विठाला म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार करावर आपल्यावर शासनाने उपकार करावे महाराज प्रणाम करावे करावे महाराज देता येत नाही का सरकारला कारण ते सत्ता श्री कोण करी आवेर कोण करी आवेर कोण करी आवेर कारण ते सत्ता श्री कोण करी आवेर कोण करी आवेर कोण करी आवेर कोणाचं वाक्य देता येत नाही सरकारला आरक्षण कारण ते सत्ता श्री कोण करी आवेर सत्तेवर आरोहण असणाऱ्या माणसांचा कोण आवेर करणार काय कोणाची मायवेली 400 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय 400 वर्षापूर्वी कोण करी आवेर सत्ता श्री आहे ना त्यांच्या करायला पाहिजे कृपा करायला पाहिजे कृपा संतांची उपकार आहेत कृपा आहे संतांची ऐका संत जात पात पंथ काही पाहत नसतात लावरं सशे चित्र धरणाऱ्याच्या कुळातली एक पोरगी लावरं सशे रानडुकर पशुपक्षी शिकार करणाऱ्याच्या कुळातली पोरगी एका आश्रमावर पोचली त्या आश्रमाचा महात्म्याचं नाव आहे सद्गुरू सांगता येईल एखाद्याला नाव किती रामायण झालीत आपल्या शेलूत तुम्हाला ऐकायचं ना देन बायकायला एक लोटा पाणी आमचं ऐकत का आमच्यासारख्या भंगिऱ्यानं सांगितलं महादेवाला पाणी व्हा कधी सांगितलंय एक पसा पाणी एक बिलवद 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 पूजना केवळ सोपे बहु पूजना सकळ सोपे बहु भाव धरोनिया आचरती दरी भाव धरोनिया आचरती दरी पूजना
येडपट गिरगावकरांना सांगितल्या शेळ्या तुरीवर पडल्यावानीच पडत त्या 700 वर्षापूर्वी लिहिलंय संत शिरोमणी नामदेवरायानं. एक पसा पाणी एक बिलवदळ 700 वर्षापूर्वी 700 वर्षापूर्वी. पण तुमचं झालंय कसं माहितीये का? घरच्याचा इट आणि शेजाऱ्याचा बांगणीट. हो यानं काय होतं माहितीये का? एका बाईला 90 एकर जमीन आणि ती जोगवा मागू लागली. मला माहित होतं या बाईला 90 एकर जमीन आहे. ती कधी मधी साडीच्या वरून दागिने टाकून फिरत होती. पदराचा पता नव्हता पट्टी टाकायची. 4 पट्टे साडी नेसेल उघड मागून काढी कोंबड कपाळाला कुंकू नाही दिसे घुबड सांग सांग पोरी नान्न लागन का गोड. नैवम गिरगावकर लिखितम. राष्ट्रसंत दुनियादास महाराज लिहितात. चांगले दागिने घातलेली बाई जोगवा मागू लागली. 80 एकर जमीन मी आणलं बाई जोगवा कस काय मागायली? काय नाही आमच्या मालकानं 4 बैल जोड्या आहेत पण दुसऱ्याच पेरलं आणि आमचं पेरायच्या टायमाला वल वाळली. 80 एकर जमीन दुसऱ्याचं इचकिल्यामुळे बायको जोगवा मागायली. घरचं इचकी जा घरचं. महाराष्ट्रातल्या इचं इचका देव कल्याण करीन. विठाला 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 काही करते. आमच्या पाहुण्यानं सकाळी रुद्राक्ष वाटले आणि संध्याकाळी धाब्यावर जेवायला त्याची गाडी पाहिली मी. सकाळी रुद्राक्ष वाटले आणि संध्याकाळी धाब्यावर त्याची गाडी होती. मला नंबर पाठ आहे त्याचा. आपल्याला माना आपुले ते आपलं जतन करायला पाहिजे. 700 वर्षापूर्वी नामदेवराय सांगतात. हे ध्यानात येत नाहीत तुमच्या? एक पसा पाणी एक बिलवदळ पूजन केवळ सोपे बहु आणि पूजन केवळ सोपे बहु. अवघड आहे काय? किती सोपं आहे किती सोपं आहे. पण कुठं टाइम आहे तुम्हाला गाथा पाहाला त्या टीव्हीतल्या मालिका इचकू इचकू. हो मोल देवोनिया साठवावे दोष नटाचे देवेच पाहोनिया नटाचे देवेच पाहोनिया नटाचे देवेच पाहोनिया. मोल देवोनिया साठवावे नटाचे देवेच पाहोनिया नटाचे देवेच पाहोनिया नटाचे देवेच पाहोनिया. असेल 400 वर्षापूर्वी पिक्चर होता का? लिहिलंय कसं? मोल देवोनिया साठवावे दोष पैसे देवोनिया साठवावे दोष तिकट काढोनिया साठवावे दोष नटाचा तो वेश पाहोनिया. हे महाराष्ट्रातले संत आहेत. क्या बात है. महाराष्ट्रातले 400 वर्षापूर्वीचं विधान आहे. देऊतल्या मालकांचं घ्यायला येत असतील हो. काय विद्वत्ता असेल. एका पोराला ट्युशनला फीस भरायला पैसे नव्हते. बाप एका श्रीमंताच्या पाया पडला. साल घालतो तुमच्या इथं पण पोराला शिकायसाठी पैसे पाहिजे. त्या व्यक्तीने सांगितलं साल घालण्याची तुमची पात्रता नाही पण पैसे देऊन टाकतो भरा फीस. पोरग नायब तहसीलदार झालं. पोरग नायब तहसीलदार झालं आणि नायब तहसीलदार झाल्यामुळं याला सफरचंदावानी गालाची पोरगी भेटली श्रीमंताची आणि मग सासऱ्याच्या चपला चाटू लागलं. हलकट आहे ते पोरग. ते नालायकी पोरग ते बुजदिल पोरग आहे. अरे ज्यानं तुला ट्युशनला पैसे नव्हते बाप पाया पडलाय त्यानं तुला नायब तहसीलदार केलंय. त्याचे पाय चाट. काल परवा तुला नोकरी लागल्यामुळे भंगिऱ्या सासरा भेटलाय त्याच्या चपला चाटायला नरकाल जाशील. विठाला 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 बाईच्या गोता आवडीने पोसे माता पितयासी दवडोने
माता पितयासी दवडोनी पाहिले गोता आवडीने पोसे माता पितयासी दवडोनी माता पितयासी दवडोनी. प्रमाणाचा बादशाह आहे. गिरगावकर चबर चबर बोलतोय असं एखाद्या कंटुल्यान म्हणायचंच नाही. मी पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन काय पुरावा होता बाहिलेच्या गोत्या आवडीने पोशी. पण यायला कळायचं नाही ना. बायकोची या गोता उचकानीची या गोता वडीने पोसी आणि माता पिता या सिद्धवडोनी. देवाला सुद्धा कळणार नाही भंगिऱ्या तुला कोण्या नरकात टाकावा. विठाला विठाला मला सांगायचं एक जण आयुष्य घातलंय त्याच्या पाया पडा. आपल्यांच्या पाया पडा. जुनी एक मन होती शेजाऱ्याच्या उशाला बसण्यापेक्षा घरच्याच्या पायथ्याला बसावं. शिकलेली माणसं नव्हती हो पण विद्वान होती. विवेकाचं शिखर गाठलेली माणसं होती. काय मौल्यवान माणसं आहेत महाराष्ट्रात. पवित्र महाराष्ट्र आहे. असो लावरं चित्र सशे धरणाराची पोरगी. नाही सांगितलं नाव एखाद्या बाईनं. त्या साधूचं नाव होतं मतंग नावाचा साधू. कापसाच्या वाती वळवळू भागवत ऐकायची सवय लागली आणि जाताना डाळी घेऊन जात्यात आमच्या बोखंडीवर घालायला. हरभऱ्याच्या तुरीच्या आणतात नाही डाळी. मी तेच करतो पण खरं बोलतो मात्र. इतकंय मात्र खरं बोलतो. लक्षात ठेवलं पाहिजे. मतंग नावाचे साधू. तुमचं चरित्र तुम्हाला पाठ असावं माझ्या माईनं. बायकांवर एखादा ताशिरा मारतो याचा अर्थ माझा आणि तुमचं वैर नाही. मी काही संन्यासी नाही संसारिक आहे. मला काय अलर्जी यांची. पण या देशातली कर्तृत्वान पिढी घडवायची ताकद या देशातल्या स्त्रीची आहे. म्हणून तुम्ही नीट वागणं अत्यंत गरजेचे आहेत. मी महाराष्ट्रात जरी फिरत असेल तर पोरायला किती वेळ देऊ शकतो अप्पा. होय प्रसाद महाराज. जास्त वेळ कोण देते त्या लेकरायची आई. म्हणून तुम्ही भंगिऱ्या महाराजाच्या नादी लागू नका. तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातल्या आहात. तुम्ही नाथबाबा सावताबाबांच्या राज्यातल्या आहात. तुम्ही शेना महाराज रविदासांच्या राज्यातल्या आहात. तुम्ही कबीरांच्या देशातले आहात. सात्विक लोकांच्या जवळ जा. अत्यंत गरजेचं. कारण तुला पुन्हा सांगतोय की या देशाची सर्वात मोठी श्रीमंती स्त्री आहे. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. श्रीमंत आहात तुम्ही. माझे रयतेचे राजा तुमच्यातल्या एका माऊलीच्या पोटी जन्माला आले. लोकमान्य टिळक तुमच्यातल्या एका माऊलीच्या पोटी जन्माला आले. महाराणा प्रताप तुमच्यातल्या एका माऊलीच्या पोटी जन्माला आले. या देशातले महामानव कोण कोण असतील बऱ्यापैकी यादी मोठी. तुमच्यातलेच एका स्त्रीच्या पोटी जन्माला आलेत. इतक्या मोठ्या आत माझ्या माईनं चुका करू नका. चला. मतंग नावाच्या साधूच्या आश्रमावर तिने आश्रम जाळला. तिला काय मंत्र येत नव्हते. तिला काय स्तोत्रपाठ नव्हतं. आणि स्तोत्रपाठ करणाऱ्या बऱ्याच वेळेस डबा हुकी द्यात. आमच्या पाहुण्याचं पोरग इतके येडपट पाहुणे नाहीत मला पण तुम्हाला राग येईन म्हणून त्याच्यावर घेतो. पण तुमचं दळायला होई ध्यानात ठेवा. त्याला रोज सकाळी शाळेची गाडी यायची. त्याची आई डब्बा करायची आणि आजी तुळशी लिडे घालायची. हे शाळेत जायच्या टायमाला त्याची नेमकी पेन्सिल इसरायची. कधी वहीची इसरायची. आणि तेच कधी पण नापासच झालं. मला म्हणली महाराज हे नापासच व्हाले. म्हणलं नापास नाही मोठं झाल्यावर तू हांगाव ट्रॅक्टर घालणार आहे. कारण याच्या शाळेत जायच्या टायमाला तू तुळशी लिडे घालायली आहे का नाही. ही आपली परिस्थिती आहे. ही आपली अवस्था आहे. आपल्याला आपलं कळत नाही घरातलं कळत नाही त्याच्या सगळ्या गोष्टी होत्या त्या. चला. तिला स्तोत्र पाठ नाही काही पाठ नाही. फक्त एकच पाठ आहे. निर्मळ आहे स्वच्छ आहे प्रांजळ आहे. ती अशी नव्हती. शेजारणीनं चाफ्याचं झाड लावलं आणि ती उठायच्या आधीच हिनं चाफा चापला. चाफा चापला कळलं का.
शेजारणीनं चाफ्याचं झाड लावलं, पांढरा चाफा, शिवजीला पांढरे फुलं आवडतात ना. शेजारणीनं चाफ्याचं झाड लावलंय, पाणी घालू घालू हिनं उजडायच्या आधीच चाफा चाफला आणि चटशे पुडी आणि फुलं तोडले आणि महादेवाला वाहिले. महादेवाला पूजा नाही झाली, गौऱ्या टाकल्याचं पाप. ऐकाव पुरावा. येते तैसे दगडवारी मंत्र पुष्प देवासी मंत्र पुष्प देवासी मंत्र पुष्प देवासी येते तैसे दगडवारी मंत्र पुष्प देवासी मंत्र पुष्प देवासी मंत्र पुष्प देवासी. म्हणजे बायकांना म्हणू नये बाळ्या बचर बचर बोलायला. मी कधीच, माझं जीवन म्हणजे रेल्वेच्या इंजिन सारखं आहे. मी भारीच्या गाडी सारखं वागत नाही. त्या गाड्या कोणाला कट हाणतात, रेल्वे पटरी सोडित नाही. कधीच नाही. कधी बोलत असेल खालीवरी पण पुराव्यानेची. विठाला विठाला. आता काही लोकायला चोंभाळलेला आवडत आहे, चोंभाळलेला आवडत आहे. एकदा आपण कुठं गेलतो बापू, त्याचे 14 दुकान देशी दारूचे, यजमानाचे 14 दुकान देशी दारूचे. त्याचा बाप मेला, जीव गेल्याचं निमित्त झालं. त्याचा बाप मेला आणि त्याच्या 13वीला मह कीर्तन. मग आता तारीख घेतली एका माणसानं, तर ते म्हणलं तुम्ही जास्त द्यायचं, वर्णनच नाही केलं यानं. मी म्हणलं याचे 14 देशीचे दुकान महाराष्ट्रातल्या किती बाया विधवा केल्या यानं, आणि याला मी कीर्तनात जर जास्त चोंभाळलं तर मै मरण. मी आधीच 75% बाहेर खालो आणि ते राहिलेलं 25% पण मला जोगवाच मागावं लागेल ना. मी याला किती चोंभाळू रे या सोमळ्याला. याचं काम तरी कोणतं चांगलं आहे का नाही. 14 देशीचे दुकान आणि त्याला कीर्तनकारानं चोंभाळायचं. त्या कीर्तनकाराला सुद्धा कोण्या नरकात टाकावं हे देवाला कळणार नाही. विठाला विठाला काय होतं माहितं का, वितराची स्तुती आमा निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची. ऐका पंडित जन तुमचे वंदित चरण नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. ऐका पंडित जन तुमचे वंदित चरण नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. बापू कोण म्हणते, देहूतले मालक ऐका पंडित गिरगावकर म्हणे नाही, उत्तरेश्वर बापू म्हणे नाही. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण नका करू नरस्तुती नका करू नरस्तुते माझे परिसावी विनंती. पंडित आचार्य लय चोंभाळ्या 10 रुपये माणूस शिल्लक देत असतो, पण त्याच्या पापानं संसार वाजत असतो बरं महाराज. म्हणून कंबर बांधल्यावर भंगिऱ्याला कमी चोंभाळी जा, नाही तर त्याला चोंभाळल्यावर 2 पैसे भेटत आहेत. पण मग काय नाही, मी बाई नेहमी सांगत असतो, एखाद्या बाईनं पैसे घेऊन शेतकऱ्याचं रान ओरिजिनल खुरपायचं, गुत घेतल्यावर 7 लाख लागती. लागू द्या ना, गुत घेतलं माय तो 1,07,000, पण इमानदारीन खुरप. एका खुरप्यान तण काढीतीन, एका तण झाकीती मातीनं. पैसे हातात घेणं गवतानं तोंडवरी काढणं संगच, पण हे पैसे घरी गेल्यावर साखरेच्या डब्यात टाकीती. साखरेच्या डब्यात टाकली की पप्याच्या बापाला गवसले, लगेच चौफुलीवर पुढच्या. मग हे चुकीचं काम केल्यावर पैसे पप्याच्या बापाला गवसतेत. आमच्या सुद्धा लोकांना नालायकाला चोंभाळल्यावर पैसे कोणीकडे जातील. पोरा आम्ही जिथे तोरक 10 रुपयाचं शिकतील ना. विठाला विठाला चोर चोरी करायला गेला आणि जावसाच्या पेवात पडला. पेवात जेवाऱ्या ठुतो त्या जिंच्या पॅन्टीवाल्या नुसतं हो म्हणून ऐका. बैरे 2दा हसत येत, बैरे 2दा हसत येत. पुढचं हसल्यावर एकदा आणि कशासाठी हसलंय कळाल्यावर 2दा. पेवात धुतो ते माल तर जावसाचं पेव सापडलं चोट्याला. त्यानं जसं भरलेलं पेव त्याच्यात उडी टाकली, कमरा इतकं गेलं. मुकाड्या बसावं का नाही रे रवी. हे चोर हातपाय हल्ला लागलं.
हातपाय हल्ल्यावर चोर खाली गेलं आणि जवळ बोकंडीवर आलं. सुटायाचा काही करीतो उपाय तो हे देखे पाय गोवियाले तो हे देखे पाय गोवियाले सुटायाचा काही करीतो उपाय तो हे देखे पाय गोवियाले तो हे देखे पाय गोवियाले. आला संक चोट्टवरी. तुम्ही वाघूर लावतात ना भाऊ, बागायती तुम्ही बी लावतात ना आपा. वाघोरीत गुतलेलं सस गपचिक बसल्यावर मोकळं राहतं का? हातपाय हलके अडकत आहे. जितकं येड्यावानी करीन तितकं गुतत. मी काय शिकारी नाही, मला वाचवायचं ना ते. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, ऐकोनी कीर्तन न करावे कीर्तन. फजिती होत असते. एखाद्याने विचारलं बाळ्या कशात लिहिलंय, धोतर पिवळं होईन ना. त्याच्यामुळं पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन. शास्त्र आधारा वाचोने आधारा वाचोने काय सांगशील कहाणी काय सांगशील कहाणी काय सांगती कहाणी काय सांगती कहाणी काय सांगती कहाणी. आधार नसताना काय कहाणी सांगायची? मूर्खपणा छोटो की. चला आश्रम साफ केला, फक्त स्वच्छता येत होती तिला. स्वच्छ बाई होती, स्वच्छ साफ सुथरी बाई. एक जुनी म्हण आहे, दादा वरी बसा ऐकून. बाई कळती अंगणाहून आणि शेतकरी कळतो वांगणाहून. त्याचं शेतीत किती काटेकोरपणानं लक्ष आहे, त्याच्या बैलगाडीचं वंगण सांगत आहे. शेतकरी कळतो वांगणाहून आणि बाई कळती अंगणाहून. ही किती निर्मळ आहे तिचं अंगणच सांगतो. एक बाई म्हणली, महाराज मी दळण वाळू घालताना चिमण्या पण बसू देत नाही, काठी घेऊन बसते. म्हणजे चिमण्याला दळणावर बसू देत नाही. आणि गिरणीवाल्यानं आंघोळ केल्याशिवाय दळण आणत नाही. मी इतकी निर्मळ आहे, मग नाव बी निर्मळा. म्हणलं साऱ्या घराला बुरा आलाय आणि तो नाव नुसतं निर्मळा. आणि 5-6 नातू होते असे बाथरूमला बसले की त्याच्यावर राखुंड टाकीत होती. आणि मला म्हणली दूध करायचे. म्हणलं मी का बोके आहे का दूध प्यायला? नको नको. आणि पुन्हा दूध करून म्हणली तुम्ही कशात घेतात? म्हणलं बुटात. हे म्हणले असलं काम नाही माझ्याकडे, मला काळाची आकर जर सांग. पण तरी पण मी हावभाव पाहिले. ते वारं आलं ते राखुंड त्याच्यात गेलं. ते काळा चहा प्याच्या आधीच उलटलं. आणि त्या बाईचं नाव निर्मळा. बाई कळती अंगणाहून मोहन बुवा आणि शेतकरी कळत असतो वांगणाहून. काही माणसं बस स्टँडवर बसले म्हणजे गप्पा सांगत असते, काय आभाळ फाकलंय, काय मेळ लागन बाप्पा, ओली तर कशात नाहीत. अरे तू कव्हाच नाही ना गेला शेतात. तुझ्यापेक्षा उसातले डुकरं बरे निदान ते तरी शेतात फिरायले. आणि तंबाखू चोळता चोळता बस स्टँडला सांगतो, बायको कदरली तुला, पोरं कदरले, कपडे घालीतून इथं शेलूत बोंबलत येतून दुकानदाराला त्रास देतो. त्याच्या दारात गेल्यावर त्याला चहा सांगावत लागतो. घरी रांडा पोरे मरती उपवासी सांग लोकापासी थोरपण सांग लोकापासी थोरपण. घरी रांडा पोरे मरती उपवासी सांग लोकापासी थोरपण सांग लोकापासी थोरपण. तरुणांनी या वाक्याचा एक आदर्श घ्यायचा. काम करायचं राजू. तरुणांना सांगतोय काम करायचं. देव आणि संत या दोघाच्या नंतर जगात जर तिसरी शक्ती कोणती असेल मोठी, तर त्या शक्तीचं नाव आहे अर्थशक्ती. देव आणि संत या दोघाच्या नंतर जगात काय मोठा असेल तर तो पैसा मोठा आहे. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. म्हणून काम करायचं. आपल्या वाट्याला जो व्यवसाय येईल तो काटेकोरपणानं व्यवसाय करायचा. भगवंत मागं सरू देत नाही, पुढे पुढे सरकत राहते माणूस. काम करत राहायचं. चला स्वच्छ बाई होती. शासन आता सांगतंय स्वच्छते की ओर एक पाऊल. काहीतरी असं नारा असतो शासनाचा. हो, ती कचऱ्याची गाडी येणार ती बी सकाळी फोन ऐकू देत नाही. हो,
त्याच्यावर बऱ्यापैकी स्वच्छतेचं सांगितलं जातंय. पण त्रेतायुगात स्वच्छतेचा नारा दिला शबरीनं. लावरं चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळातली पोरगी, बिल्लाच्या कुळातली पोरगी, स्वच्छता आश्रम झाडा आणि मतंगाची कृपा झाली, जाय तुला देव भेटन. आणि एके दिवशी जगाचा बाप तिला भेटला. आसन कुठं भेटलंय? गोलोकात. 19 खुर्च्या होत्या, त्याच्यातल्या 18 खुर्च्यावर माणसं होते. काही काही असे साधू होते की ज्याच्या 15-15 फूट जाटा लांबलेल्या, नखाच्या चोंबळी झालेल्या, वरी हात केला की नखाची छत्री, असे साधू. एकच खुर्ची रिकामी आप्पा, आणि त्या खुर्चीवर बाई बसली. सगळे वाव 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 करू लागले, बाई आली कशी, बाई आली कशी, बाई आली कशी. एका सात्विक साधूने विचारलं, माय ह्या खुर्चीमध्ये विमानात येता येत नाही, पुष्पक विमानात येता येत नाही, स्वतः देव या ठिकाणी आणण्यासाठी लागतोय, तू आली कस काय? देवानंच आणून घातलं. कोण? शबरी म्हणतात मला. कुळ सांगता येईल? भिल्लाचं कुळ आहे. बाई काय केलंस? काय नाही केलं. थोडा काळ एका साधूचा आश्रम झाला, त्या साधूने कृपा केली आणि जीवनभर चांगलं वागत राहिले. गोलोकातली खुर्ची भेटली. ताकद कोणती होती? काय सांगू आता, काय सांगू आता, संतांचे उपकार, काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, भावे उतराई, काय द्यावे त्यासी, माझा निरंतर, माझा निरंतर दागवीती, काय द्यावे तिनं सांगितलं नाही रामप्रभूची कृपा, तिनं सांगितलं मतंगाची कृपा आहे. महर्षी मतंगाच्या कृपेमुळे मला गोलोकातली खुर्ची भेटली. काय सांगू आता संताचे उपकार. उत्तर भारतातला साधू, आचार्य, पंडित, शास्त्री 400 लोकांचा समूह घेऊन जम्बूद्वीपात महाराष्ट्रात आला, पंढरपूरला. त्या उत्तर भारतातल्या साधूचं नाव आहे कबीर. मोमिनाच्या कुळातला साधू कबीर मोमीन, लतीफा मुसलमान. कबीर कबीर आचार्य, पंडित, शास्त्री घेऊन आले. 700 वर्षापूर्वीची गोष्ट. आपण नशिबवान आहेत, आपल्या जिल्ह्याला एक शास्त्री लाभले. परभणी जिल्हा इतका नशिबवान आहे. महाराष्ट्राच्या मातीतील काशी विद्यापीठात शास्त्री परीक्षेत पहिले 3 व्यक्ती शास्त्री झाले. एक तुकाराम महाराज महामुनी, जगन्नाथ अण्णा पवार आणि नशिबवान परभणी जिल्हा प्रल्हाद शास्त्री दैठणकर. आपल्या जिल्ह्यातले शास्त्री पहिले, महाराष्ट्रातले पहिल्या मार्कानं पास झालेले काशी विद्यापीठातले. नंतर भरपूर शास्त्री झाले, त्याबद्दल दुमत नाही. असे आचार्य, पंडित, शास्त्री पंढरपूरला आले. त्या शास्त्रींची इच्छा होती, ज्या बाईच्या गौऱ्या विठ्ठल म्हणतात तिचं दर्शन घ्यायचं होतं. जनाबाईची भेट घेतली.
जनाबाईच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला. जनाबाईनं कबीराला पाया पडू दिलं नाही. कबीराच्या डोळ्यातून पाणी आलं आणि कबीरांनी विचारलं, माताजी, ते हिंदी भाषेत होते, माताजी, बहनजी. मराठीत सांगतोय, मी मुसलमान आहे, याच्याकरता मला पाया पडू देत नाहीत. जनाबाईनं सांगितलं, नाही महाराज, आनंद आश्रमात तुम्ही इंलेला शेला सोलापूरच्या एका माणसाने विकत घेतला. तो शेला पंढरपूरला आला. पंढरपूरच्या एका श्रीमंत माणसाच्या घरी तो शेला पायपुष्ण म्हणून वापरला. तो शेला दसरा काढण्यासाठी, आम्ही पोटासाठी दसरा काढण्यासाठी त्या घरी गेलो. ते शेला धुतला. चंद्रभागेत कळालं त्या शेल्यातून राम नामाचा ध्वनी निघत होता. कबीरजी, मला विटेवरच्या मालकानं सांगितलं, तो शेला तुम्ही इनलाय, तो शेला तुम्ही इनलाय. कबीराचे मागी विनू लागे शेला, नैवम गिरगाव कर लिखितम. ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम ग, ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम ग. बाईसाहेब सांगतात, कबीरजी, हा शेला तुम्ही इनलाय, तुम्ही इनलेला शेला 35 वर्ष काही श्रीमंतांनी पायाखाली तुडवलाय. मी चंद्रभागेच्या पाण्यानं तो शेला धुतलाय, पण सोलापूरच्या माणसाकडे किती दिवस होता? तुम्ही इनल्यावर तुमच्या दुकानात किती दिवस होता? 35 वर्ष या व्यक्तीकडे होता. आणि त्यावेळेसपासून तुम्ही इनलेला शेला, त्याच्या धाग्यातलं रामनाम धुतल्या जात नाही. हा शेला जर इतका श्रेष्ठ आहे, तर त्याला इनणारे कबीर किती श्रेष्ठ असतील. म्हणून जनाबाई म्हणल्या, कबीरजी, मी तुमच्या पाया पडते, मी तुमच्या पाया पडते, तुम्ही माझ्या नकोय. म्हणून एक वाक्य वापरलं असेल, हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. विवेक संपन्न होती संत. कबीरजीच्या चरणावर नतमस्तक झाल्या. कबीराने सांगितलं, माताजी, आजचा मुक्काम करायचा आहे, करा. मुक्काम करण्यासाठी मालकाचा आदेश घ्या. मालक म्हणजे नामदेवराय दामू शेट्टी. काय सांगू आता संतांचे उपकार. वेळेत सोडतो. 8:15 सुरू झाले, 10:15 सोडतो. टायमाला सोड. 10 सोडा तर 15 मिनिटांनी हे म्हणतील पाकिट नाही म्हणून कमी केलं. माणसं म्हणजे आग्या मोळाच्या माश्या. ज्यानं धुपण आणलं त्याला कांदा काढू देतात आणि रिकामं गण लावून चाललं त्याला डसतात. आग्या मोळाच्या माश्या मोठ्या भारी असतात. धुपनावाल्याला कांदा काढू देतात आणि रिकाम्याला चावतात. विठाला विठाला. त्यातली त्यात वाकपुष्प टाकणारी माणसं भरपूर आहेत आपल्याकडे. दुसऱ्याच्या अंगावर वाकपुष्प टाकणारी, काही काम नाही धाम नाही तरी दुसऱ्याच्या अंगावर दगड टाकणारी बऱ्यापैकी लोक आहेत आपल्या प्रांतात. विठाला विठाला. मुक्काम झाला. आचार्य पंडित शास्त्री मोठमोठाले विद्वान, शास्त्र वाचू वाचू त्यांच्या बोटाचे कांडे उघडले होते असे विद्वान लोक होते. वाजंद सर्वमिद्यां सर्वमुद्यो भय सर्वास्तितो नाम, शास्त्रोपनीत करतलो भयोति विद्यायां, पुराण शरशाति जायते नाम, शास्त्रकारेण यत्मंडितो भास्करो भयो तेजो कांतियं, दिवाकरं नित्याय सर्वायां, पुनितो सर्वशास्त्राणां वेदमिद्याय कलायां, ऋषिमुनी प्रणितो भयजायो सम्मतो न शास्त्रायो. असा करतल अभ्यास असणारी लोक होती. करतल यौगायत बरभास सदायो निधिपती भययन सकल सुदे, छंदन परयन व्याप्त सुधा करतल भययन जायन्ते, सूत्रेषु भय सकल जना कर्तृत्वाय निजायन्ते, पुन्व भयातिथि पीयूषाते साक्षं प्रणयति मुच्यन्ते, आपं पतियति निरजायन्ते वायुर्सवेयो गतिं जना, मुष्टिक भययनि सकल सुधा छंद पराभय जायन्ते, छंद पराभय जायन्ते, छंद पराभय जायन्ते. अशी कर्तल विद्वत्ता असणारी लोक होते. भासायो भयमित्य सर्वां
प्रपटलेषु यतो भयो अंबर भययनि व्याप्ती सुधा तरुवर शाखा भयंजना धराधरेषु यज्जायन्ते पोक्षण भययनि सकल स्थितो मौतिक भययनि सकल सुधा सुधा निवारण हितार्थाम सुधा निवारण हितार्थाम सुता निवारण हितार्थाम. साध्या भाषेत सांगायचं गावसाहेब म्हणजे याला पेरणी म्हणतात. विठला विठला रेल्वेचे 2-4 डबे कमी पडतील इतके शास्त्र आहेत. पण ते नारळाच्या माग लागले की वाचायला टाइम भेटत नाही. 2 लोक मुख्य असतात, एक बहुश्रुत आणि एक बहुवाचक. 2 लोक श्रेष्ठ, एक बहुश्रुत आणि एक बहुवाचक. ज्यानं स्वतः वाचून अभ्यास करायचा त्याला एक किंमत असती, किंवा चांगल्यांचा ऐकतो त्याला एक किंमत असती. विठाला विठाला मुक्काम केला, सोय झाली चांगल्याकडे, पण घरची परिस्थिती पाहायची होती. सकाळी 3-4 वाजल्यापासून सगळी माणसं हजर आहेत. पहाटेच्या प्रहरी दळण रात्री नसतं बरं माझ्या मावल्यांना. दळण हे पहाटेच्या प्रहरी असावं. सकाळच्या प्रहरी पहाटे दळण असते. तुम्हाला एक अनुभव आहे का? नाही, आता काय नाही. आता माणसं दळायले तर तुमची कशाला गिरणी बंद पडन? यायनं दळण सोडून दिलं म्हणून माणसं दळायले. पूर्वीचं सांगायला हो, ते कोणाला कशाचं कोणाला कशाचं पाहणं यायला यायच्या गिरणीचं पडलंय. पहाटे दळत जावं. तुम्हाला एक माहिती आहे, आपण जुन्या काळातल्या आपल्या बाया दळत असताना सकाळी झोपले लागत होती. वैरना वैरना पाषाणाच्या 2 पिंडिग दिसते सडळ तरुवराचा खुंटा लाविला वर्ण निर्मळ वैरण निर्मळ. काय गाणे होते त्या काळात. माझ्या लहानपणी लग्नात गाणं घालायला पण गाणं. हार हरीला नवरीच्या चोळीवरी विचू काढीला. मोर काढीला म्हणतात नाही का. नवऱ्या मुलीची चोळी ढवळी साडी पिवळी गणपती मूर्त तुझे झळकतीन अवघ्या जगामधी. गणपती मूर्त तुझे झळकतीन अवघ्या जगामधी. गाणे पण गोड होते त्या काळात. गाणे म्हणल्यावर पण आपलं पोट भरण आहे का नाही. गाणे पण काय लोकांचे चांगले होते. पडर पाण्या कर पाणी पाणी शेत माझले तानेल चात कावानी. शेत माझले तानेल चात कावानी. काय उल्हास आला तुला. बरेच माणसं आखरीचं मुरडून उभाटे हाणते धुरा बारीक करण्यासाठी. काय गाणं होत आहे का नाही. काय किती आदर्श आहे गाण्यातला. आताचं गाणं मी टोपी घातल्यावर असा दिसतो पप्याच्या माईला सांभाळ सुबळ्या. तिला विचार तू कसा दिसतो. लोकायला कशाला सांगायला मी असा दिसतो तसा दिसतो. हो कातडीने घुसतर हानतीन तुला लोक येडपट आहेस का काय. टोपी कडक घातल्यावर कसा. तू ह्या टोपीनं ऊस साळता आलाय आणि पप्याची भाई अख्तर भाईच्या मिरच्या तोडायली. काय तुझी टोपीन ते काय कडक काय गाणे. लावण्या गोड होत्या. मधुर मिलन आज लाभला मधुर मिलन आज लाभला सुगंध सोन्याला. लावणी फुलली अभंगाला लावणी फुलली अभंगाला लावणी फुलली अभंगाला. काय गाणे होते. आणि आता एक बियांदाडी एके दिवशी आला आमच्या इथले. ते म्हणला मी भजने. मी म्हणलं कर भजन. आमच्या इथं भजन केलं त्यानं.
वा वा वा. राधा रंगानं दिसते छान, तिच्या येणीला गोंडे दोन. अर म्हणलं पप्याच्या माईला गोंडे लाव. राधाला गोंडे लावायची गरजच नाही. तिने विटेवरच्या मालकानं राधेला कपाळावर घेतले मोहन बुवा. ती इतकी सुंदर आहे. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा. तिने विटेवरच्या मालकानं तिला कपाळावर घेतले. तिला गोंडे लावायची गरजच नाही. तू ह्या बायकोची ठुलेली एकदानी सोनाराची तून सोडून आण. कशाला राधेला गोंडे लावी तू सुंबळ्या. भजन करण्या मंगळवाणी नरका जाणे. काही माणसं इतका परमार्थातला आव्हान ते आमच्या इथं मलंग मामू येत होते तेल घेऊन. 4 टनचे मलंग बाई तेल घेऊन येत होते. आता तेल विकणाराचे कपडे कसे असतात. त्याची तरी पॅन्ट मस्त. असे कपडे घालून म्हणतात मी भजन्या. तुला इतका यम हानीन सुंबळ्या. विठाला विठाला दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवण्याची आपली पात्रता नाही. मुस्लिम समाजाचा गरीबातला गरीब बांधव मस्जिदीत गेला तर टोपी घातल्याशिवाय जात नाही. आपण सुद्धा किती वैचारिक पातळी सांभाळायला पाहिजे. अनादिकालापासून आलेला संप्रदाय, या संप्रदायातल्या पातळ्या आपण काटेकोरपणानं सांभाळायला पाहिजे. विठाला विठाला मुक्काम केला इथपर्यंत आलो. सकाळी जगाचा मालक दळू लागला. वाक्य नीट ऐका सज्जनांनो. आपल्याकडे माणसं कधी दळतात सांगू तुम्हाला. ज्याचे वडील वारले तो दळीत असतो. ज्याची माय वारली तो दळीत असतो. सावडायच्या दिवशी उलट्या जात्यानं पसाभर ज्वारी दळायची, ती सुपात नेऊन सावडायच्या जागेवर नेत असते. माय किंवा बाप वारल्याच्या नंतर एकदा दळण्याचा योग. विश्वाचा बाप जनाबाईसाठी दळू लागत होता. आकाशाचा चंद्रबाई माझ्या अंगणात, पंढरीचा राया दळतो जनीच्या घरात. आकाशचा चंद्रबाई काही बी काम करू लागायचा. साळी कांडिता कांडिता घाम आला पंढरीनाथा. देवा हाता आला फोड जनी म्हणे मुसळ सोड. देवा हाताला फोड जनी म्हणे मुसळ सोड. झाड लोटकारी जानी केरभरी चक्रपाणी, केरभरी चक्रपाणी, केरभरी चक्रपाणी. झाड लोटकारी जानी केरभरी चक्रपाणी, केरभरी चक्रपाणी, केरभरी चक्रपाणी. झाड लोट करी जनी केरभरी चक्रपाणी. माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाले पाणी. किंवा डोई चोळी सारंग पाणी. हे आचार्यानं पाहिले, हे शास्त्रीनं पाहिले, हे पंडितानं पाहिले. माती उखरू लागले. कबीराला प्रणाम केला. कबीरजी बाईचं दर्शन घेता येईल. कबीरानं सांगितलं विचारून येतो, विचारून येतो. कबीरजी गेले. कबीराचे डोळे पाण्यानं लथपथले होते. प्रणाम केला. डोकं भरून पदर घेतलेली माऊली. बाईनं परमार्थ किती करावा, स्तोत्र किती पाठ करावा, महादेवाला पाणी किती घालावा, पांडुरंगाला मंजुळा किती व्हावा, तुळशीला किती येडे घालावा, त्याच्या सगळ्यात जास्त पुण्य अंग जास्त झाकून घ्यावा. भारतीय स्त्रीचं लक्षण आहे. अब्जानं पैसा असू द्या, अब्जानं पैसा असू द्या, तरी आतल्या खिशात ठोत जा. हो, 500च्या 3च नोटा वरी ठेवल्या.
पुढून तोटा आणि मागून चुन्याची डबीन, त्याच्या खिंडीत 3 नोटा आणि दुसऱ्याच्या मोटरसायकलला हात द्याला. ब्रेकरवर मोटरसायकल आदळली, चुन्याची डबीन तोटा तसाच खिशात राहिला. 500च्या 3 पडल्या. रिकामच बोंबलत गेलं. आणि पप्याची माय म्हणली काय काय नाही पडल्या त्या. कुठे ठेवले पैसे? इथं. बाईला मला नाही, त्याला. मला कशी म्हणली ती म्हणली बाईला, अरे म्या लोकाचे कापूस असलेले होते रे, इथं ठेवत नसतेत ना, आतल्या खिशात ठेवायचे असते ना. लक्ष्मी झाकलेली असावा, लक्ष्मी झाकलेली असावा आणि या पवित्र महाराष्ट्राच्या मातीतली स्त्री सर्वांग कपडे घातलेली असावा. गॅदरिंगचं लय येड लागले. गॅदरिंगचं लय येड लागले. लागू द्या वेळ, पण गॅदरिंग मध्ये आपल्या मुलीला छत्रपतींचं पार्ट द्या, झाशीच्या राणीचं पार्ट द्या, महाराणा प्रतापाचं पार्ट द्या, शंभूराजांचं पार्ट द्या, सावित्रीबाईंचं पार्ट द्या, रमाबाईचं पार्ट द्या. पाश्चिमात्य संस्कृतीतला गुडघ्याच्या वरचा पोशाख घालून तिला स्टेजवर नाचवावा आणि माईनं बापानं तिची व्हिडिओ शूटिंग काढावा. तुम्हाला नरकात टाकायला पाहिजे माय बापाला. हो. आणि 2 नंबरला असं नाचायला लावणाऱ्या मास्तरायला, त्याला तो कोण्या नरकात टाकाव हे देवाला पण कळायचं नाही. विठाला विठाला नका नाचू मुलींना.